मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला। नागपूरच्या शेतकरी मोर्चातून सरकार विरोधात एल्गार मोर्चा काढण्यात आला होता। त्या एल्गार मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला। कशा संदर्भात केला आपण बघायला पाहिजे। नागपूरमध्ये 7/12 कोरा करावा आणि कर्जमाफी द्यावी यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार सुरू आहे। 4 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे, तर 2 दिवसापासून नागपूरमध्ये जाम आहे। या आंदोलनात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सरकारवर सडकून टीका केली आहे। नेमकं काय बोलले मनोज जरांगे पाटील बघायला पाहिजे। 7/12 कोरा करा आणि कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचा नागपूरमध्ये एल्गार सुरू आहे। गेल्या 2 दिवसापासून नागपूर जाम झाले आहेत। सरकारने बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकरी शिष्टमंडळाला भेटीला बोलवले आहे। त्यापूर्वी आज आंदोलनस्थळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली। त्यांनी आंदोलकांना हिताच्या 4 गोष्टी सांगताच सरकारवर जोरदार प्रहार केला। नेमकं कशा संदर्भात केला, काय प्रहार केला बघायला पाहिजे। मी शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून आलोय असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं। मनोज जरांगे पाटील यांनी मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आंदोलनात सहभागी झाल्याचे सांगितले। त्यांनी त्यावेळी आंदोलकांना हुल्लडबाजी न करण्याचे आव्हान दिले। तसेच त्यांनी नेतृत्व काय संदेश देत आहे हे नीट ऐकायचा सल्ला दिला। त्यांनी मराठा आंदोलकांचे उदाहरण दिले। नेतृत्वाचे तळमळ कष्ट वायाला जाऊ नये, जे इस्पत साध्य करण्यासाठी आले ते साध्य करण्यावर लक्ष देण्याचे आव्हान त्यांनी केले। शांतता आणि संयम ठेवायचे आव्हान त्यांनी केले। सरकारचा डाव प्रतिडावानेच मोडीत काढा असं ते म्हणाले। ज्या हेतूसाठी शेतकरी 500 किलोमीटरहून नागपूरमध्ये आले ते साध्य करायचे आव्हान त्यांनीच केले। सरकारने आंदोलन मोडीत काढण्यासाठी डाव टाकल्याचा आरोप त्यांनी केला, तर हा डाव प्रतिडावानेच मोडीत काढण्याचे आव्हान त्यांनी केले। मराठा आंदोलनावेळी हा अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले। कोणत्या टप्प्यावर थांबायचे आणि नाही हे मला माहिती नाही। शेतकरी आंदोलनातील टप्पे मी पण शिकत आहे। सरकारवर त्यांनी हल्लाबोल केला। मला या क्षेत्रातील माहिती नाही। शेतकऱ्यांमध्ये फूट पडू नये यासाठी 2 नोव्हेंबरची बैठक रद्द केली। मी शेतकरी आंदोलनातील तज्ज्ञ नाही की अभ्यासक नाही, मला त्यातील कळतही नाही, पण शेतकरी तज्ज्ञ माहितीगार त्यांची बैठक घेण्याचे ठरले होते। आंदोलकामुळे मी रद्द केले। सरकारला घोडे लावल्याशिवाय ते वटणीवर येणार नाही असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला। आंदोलनाचा मूळ गाभा समजून घ्यायचे आव्हान त्यांनी आंदोलकर्त्यांना केले। तर सरकारने काल डाव टाकला, बच्चू भाऊंना मुंबईला बोलवले। बच्चू कडू यांनी आपल्याला विचारले की मुंबईला चला, पण सरकारला इकडे यायचाच कोणता रोग आला, त्यांचे पाय मोडले का असं या ठिकाणी प्रश्न विचारला। त्यांना काय डिझेल लागते की रॉकेल लागते, त्यांना आंदोलनस्थळी यायला काय हरकत होती असा सवाल जरांगे पाटील यांनी केला। सगळ्या शेतकरी संघटनेचे 72 नेते एकाच जागी आले हे मी पहिल्यांदाच पाहिल्याचे कौतुक त्यांनी यावेळी केले। ही एकजूट कायम ठेवायचे आव्हान देखील त्यांनी केले। आता नेमकं मनोज जरांगे पाटील संताप झाले होते महाराष्ट्र शासनावर, कारण की महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांची जी मागणी होती 7/12 कोरा करा आणि कर्जमाफी द्यावी याविषयी मनोज जरांगे पाटील सुद्धा संतापले। आता नेमकं यापुढे तुम्हाला काय वाटतं? नागपूरमधला मोर्चा किती दिवस चालेल मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलवर जर कधी कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण की आपल्या चॅनलवर महत्त्वाची व्हिडिओ लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट येत असते, त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका।